आणि बर्फी तर एकदम उत्तम प्रकारची आहे। हिप्पोली चौगल्यांची बर्फी म्हणले की एक नंबर क्वालिटीची बर्फी। हिप्पोलीची बर्फी खायची स्वयंभू सेंटर मध्ये। तर नमस्कार मंडळी, सकाळचे 7 वाजलेत आणि सकाळी भगटाला मी आलोय एका जबरदस्त अशा ठिकाणी। आपल्या ह्या कोल्हापूरमध्ये असं एक ठिकाण आहे जिथं बर्फीचं माहेरघर म्हटलं जातं। म्हणजे तुम्ही जसं साताऱ्याचा कंदी पेढा फेमस आहे तसंच ह्या कोल्हापूरची खव्याची बर्फी फेमस आहे। तर ही खव्याची बर्फी मिळते ठिकपुर्ली या गावामध्ये आणि खूप जुनी परंपरा आहे बर्फी बनवण्याची। आता या व्यवसायामध्ये भरपूर लोक आले असतील नवीन, पण जुनी जर काही लोक म्हटलं तर हातावर मोजण्या इतकीच आहेत, 4 ते 5 लोक। आणि त्याच 5 लोकांमधील एक प्रसिद्ध असे बर्फी बनवणारे त्यांच्या इथं मी आज आलेलो आहे। आज दाखवतो तुम्हाला ठिकपुर्लीची सुप्रसिद्ध अशी खवा बर्फी। तर परितात आल्यानंतर होंडा शोरूमच्या बरोबर समोर स्वयंभू बर्फीचा बोर्ड बघायचा आणि बर्फी खायला आत घुसायचं। तर मी आलो होतो 6-6:30च्या दरम्यान आणि मालकानं तोपर्यंत भट्टी पेटवून सुद्धा ठेवलेली। मी म्हटलं मालक कुठे गॅस दिसेना, तर मालक म्हणाले इथं गॅसची नाटकं नसतात, इथं अस्सल चुलीवर आणि लाकडावर ही बर्फी बनवली जाते। मी म्हटलं असं का, तर म्हणे ह्याची टेस्ट तुम्हाला जगात कुठंच मिळणार नाही। तर बघा एकदा खाऊन इथली बर्फी। हे दूध किती लिटर असेल? हे 15 लिटरचा एक घर असतो आमचा। 15 लिटर दुधाचा। तर भल्या मोठ्या कढया गरम झाल्यानंतर त्यांनी मोजून ठेवलेलं दूध हे कढईत वतायला चालू केलं। आता हे मोजमाप मला विचारायचं नाही। मालकानं म्हणलं एवढं भारी दूध आणताय कुठनं, तर हे दूध डायरेक्ट डेअरीमधनं येतंय। आपण कुठनंही पिशवीतलं दूध आणत नाही, कारण पिशवीतल्या दुधाची बर्फी बनत नाही। आता हे दूध आणायला त्यांच्या भावाला आणि यांना गावोगावी फिरायला लागते, कारण असं तसं दूध एवढं मिळत नाही। त्यामुळं ह्या दुधाची चरचरीत अशी बर्फी तयार होणार। बर्फी तयार व्हायला तरी किती वेळ लागणार? तुम्हाला 1.5 ते पावणे 2 तास लागतात। 1.5 ते पावणे 2 तास। एक 15 लिटरचं घाण असल्यामुळे तेवढा त्या पद्धतीने वेळ लागतो त्याला। आता बऱ्याच लोकांना असं वाटतंय की दूध आणायचं, त्यात साखर टाकायची आणि बर्फी झाली तयार। पण ह्याच्या मागची जी मेहनत आहे ती तुम्हाला अशी तशी कळणार नाही। त्यासाठी तुम्हाला इथं बसूनच इथं बघावं लागणार, जे मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं। तर हे बघा, इकडं दूध कढईत चढवलं तर नंतर आणि ठेवायला लागलीच त्यांचे भाऊ नेताजी चौगले साहेब घेऊन आलेत भरपूर असं दूध। हातात ती कलाच आहे हो। हे दूध जाऊ नये म्हणून ह्या पद्धतीने आम्ही असे ठेवू लागून मारतो। हां, कढई आणि भांड्यात फरक आहे ना। त्याचा किती वर येऊ देत, वर येऊ देत नाही। हे बासुंदी होऊन आता हे रबडी तयार झालेली आहे आणि परत ह्याच्यानंतर एक अर्ध्या तासानंतर कुंदा तयार होतो। आता एक कुंदा तयार झाला आहे। कुंदा आपण रबडी वगैरे म्हणतो तसं ते कुंदा। आणि आता अजून किती उतरेल? आणि एक 10-15 मिनिटानंतर आणि परत आम्ही खाली उतरणार, अजून थोडं घट व्हायला लागते। तर मित्रांनो, काही सेकंदातच मी दाखवलं दुधाचा इकडे खवा तयार झाला। पण मित्रांनो, गेली 2.5 तास त्यांनी हात असं चालवलं होतं की तवा कुठं जाऊन ते खव्याचं रूप त्याला आलं। आता हे बनवायला त्यांचे भाऊ, त्यांचे आई, त्यांचे वडील, त्यांची मुलं अशी सगळी मंडळी अखंड घर इथं बर्फी तयार करायला येते। म्हणजे बाहेरचा माणूस इथं नाही। आणि अशी मदत जर असेल तरच व्यवसाय पुढे जातोय। तर बघा, खवा तयार झालाय आणि आता त्यांनी बर्फी बनवायला चालू केलं। आणि असं एका ट्रेमध्ये सगळं खव्याचं मिश्रण काढून त्यांनी त्याला व्यवस्थित असं पसरून ठेवलेलं आहे। असं व्यवस्थित असं पसरून झाल्यानंतर पुढची 5 ते 10 मिनटं ह्याला गार होण्यासाठी इथं ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना अशा बर्फ्या पाडायला येतात। आणि आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल कुठलं मशीन नाही का काय नाही, सगळ्या गोष्टी अशा हातावर। आणि नवीन माणसाला काय वाटतंय मशीन घ्यावं आणि बर्फी तयार करायला चालू करावं, तर हे नवक्या माणसाचं काम नाही। या कलेला 25 ते 30 वर्ष त्यांनी घालवली आहेत, तेव्हा कुठं जाऊन त्यांना ही कला अवगत आलेत आणि त्याच्यात ते तरबेज सुद्धा आहेत। त्यामुळे टेस्टसाठी त्यांनी गेली 25 वर्ष ह्याच्यावर काम केलेलं आहे। त्यामुळे हे नव्या माणसाचं काम नाही। तर बघा, बर्फ्या तयार झालेल्या आहेत। तर मंडळी, बर्फी तयार झाली आहे आणि पहिल्या गाण्यातली बर्फी मला टेस्ट करायला मिळाल्या।
तर चला सांगतो तुम्हाला बर्फी नेमकी कशी झाली ती. तर मंडळी, पहिला मला बर्फी संपवायची आहे, कारण तुम्ही हॉटेलमध्ये दुकानामध्ये बऱ्याच बर्फ्या खाल्ल्या असाल, पण अशी गरमागरम खव्याची बर्फी खाणं लय मोठं नशीब लागतंय आणि जबरदस्त अशी टेस्ट आहे. प्रत्येकाला वाटतंय बर्फी म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त, तर गोडवा भरपूर आहे पण त्याच्यामध्ये साखरेचा फ्लेवर नाही आहे. जबरदस्त अशी खव्याची बर्फी आहे. नक्की एकदा व्हिजिट करा परितेवर स्वयंभू बर्फी. तर खव्यापासून फक्त इथं बर्फीच नाही बनवली जात, तर असे सीझननुसार मोदक, पेढे अशा सगळ्या गोष्टी अशा जबरदस्त पद्धतीने बनवल्या जातात. 12 वर्ष झाला आम्ही बर्फी खातोय. कुर्ली ते गावात बर्फी प्रसिद्ध होती. आम्ही हायस्कूलला जाताना तिथे कायम बर्फी खात होतो. आता तेच आमची इथे बर्फी आलेली आहे. ही बर्फी चांगलीच आहे. क्वालिटी आहे, प्युअर खव्याची बर्फी आहे, एक नंबर क्वालिटी आहे. मी बर्फी इथं जवळजवळ यांची 25 वर्ष बर्फी चालू आहे. आता आम्ही परिते गावामध्ये 3 वर्ष झालं आम्ही इथं बर्फी खातोय. एक नंबर क्वालिटीची बर्फी इथं मिळते. रोज आम्ही बर्फी खाल्ल्याशिवाय इथनं जात नाही. आता 4 वर्ष झाले इथं, म्हणजे मी कोल्हापूर अपडाऊन असतोय. मी काय कार्यक्रम असेल तर त्या निमित्तानं मी बर्फी इथं घेतल्याशिवाय जात नाही. आणि बर्फी इथं एकदम उत्तम प्रकारची आहे आणि त्यामुळे मी इथं माझा प्रवास झाला की इथं मी थांबूनच फक्त बर्फी घेऊनच जातो. माझं नाव नेताजी तानाजी चौले. माझं परते स्टॉपला दुकान आहे स्वयंभू बर्फी म्हणून. चिकपुलीची बर्फीवाली भरपूर आहेत, खरं ती ठराविक जी आहेत एक 5-7 जणच आहेत. काय ती हाता मोजण्याजोगीच आहेत, एक 5-7 जणच आहेत. या आता लोक भरपूर झाल्यात. जे नाव द्यायचं ठिकपुलीचं नाव द्यायचं, बर्फी काढायची. जिथे जे ठिकपुले आजूबाजूची जे बर्फीवाले आहेत आणि इतर ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मात्र बर्फीची टेस्ट पाहायची मिळत नाही. ज्या गावाशेजारची बर्फीची टेस्ट आहे त्या ठिकाणी आवश्यक एकदा भेट देऊन जावा. नमस्कार, माझं नाव सागर तानाजी चौले. आमचं प्रॉपर गाव ठिकपुर्ली. आम्ही ह्या बर्फी व्यवसायामध्ये गेली 23-25 वर्षे आम्ही व्यवसायामध्ये आहे. आमचा ठिकपुर्लीमध्ये प्रॉपर व्यवसाय जवळजवळ तिथं 17-18 वर्ष आम्ही चालू केलेला आहे. आता परितेमध्ये आम्ही एक 4-5 वर्षाला आम्ही परितेमध्ये व्यवसाय चालू आहे. आणि या बर्फीची खासियत म्हणजे ठराविक ठिकाणी जातात मला बर्फी ही ओरिजिनल मिळते. बाकीच्या ठिकाणी आता ठिकपुर्लीचं नाव देऊन जागी जागी बर्फीचा व्यवसाय प्रत्येकानं चालू केलेला आहे. ह्याची क्वालिटी महत्त्वाची आहे. क्वालिटी बऱ्यापैकी आम्ही मेंटेन ठेवलेले आहे. एक बर्फीचा व्यवसाय म्हणजे आम्ही 40-50 किलो माल आम्ही दररोज हे करतो. आणि कोल्हापूरला पार्सल आमचे एक 20-25 किलो माल आमचा पार्सल कोल्हापूरला जाते. आणि बर्फी खायची जर असेल तर स्वयंभू बर्फी परिते येतेच, एकदा नक्की व्हिजिट करा. 12 वर्ष झालं आम्ही खातोय. आणि टेस्ट बद्दल काय सांगाल सर? एक नंबर क्वालिटी आहे. चिपकुली चौलेंची बर्फी म्हणले की एक नंबर क्वालिटीची बर्फी. सलग मी 2 वर्ष इथे बर्फी खातोय. बर्फीची क्वालिटी एक नंबर आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. कधीपासून तुम्ही स्वयंभू मधून बर्फी घेताय? गेली 10 वर्षी घेतोय. आणि बर्फीची टेस्ट कशी आहे? चांगली आहे, एक नंबर आहे टेस्ट. आणि कस्टमर कडून काय रिस्पॉन्स आहे? चांगली बर्फी आहे, तीच पाहिजे म्हणतात. कस्टमरचा म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे बर्फी तीच पाहिजे म्हणतात. नाही तिथं बंद असेल तर ते आमच्याकडे न्यायला येतात. एखाद्या वेळी त्यांचं बंद असेल तर ती बर्फी आहे त्यांना फोन करून आमच्याकडे इथून घेऊन जातात. कस्टमरची कधी कंप्लेंट वगैरे कधी? नाही कंप्लेंटची काय नाही, बर्फी चांगली आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे पाठवायला विसरू नका. आणि असंच ठिकाण जर कुठलं तुमच्या नजरेत असेल तर कळवायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.